तर नमस्कार सगळ्यांना भावांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगवरती. तर आज भावांनो मी तुम्हाला सांगणार आहे की आज दुसऱ्यांदा पाऊस खूप जोरात पडलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो मी पाऊस कसा आला आहे. बघू शकतो तुम्ही इथे. एक सेकंड. हा बघा किती पाऊस पडलाय बघा इकडे. किती पाणी भरलंय इथे बघा. हा ग्राउंड आहे आमचा, क्रिकेटचा ग्राउंड आहे. ते इथे बघा पाणी किती भरलंय बघू शकता. आणि इथं सगळे डॅमला फिरायला जातात लोक, बघू शकता तुम्ही. तर बोलायचं कारण हेच आहे की भावांनो, तुम्ही पण कुठे बाहेर जात असाल किंवा कुठे इव्हेंट्सला जात असाल, पिकनिकला जात असाल, तर प्लीज रिक्वेस्ट करतो व्यवस्थित जावा, फॅमिलीसोबत जावा, एकटे नको जावा. कारण की एकटे गेल्यावरती खूप रिस्कीचं काम आहे. कारण घरचे सगळे वाट बघतात तुमची पण, की बाबा ड्युटीला गेलं, जॉबला गेलं ती वेगळी गोष्ट आहे की बाबा तेव्हा एवढा कोण विचार करत नाही ड्युटीला गेलो. पण बाहेर गेला तर एक जरा विचार येतं की मनामध्ये की हा बाहेर गेला, थोडा भीती वाटते मनामध्ये की बाबा काय होईल, काय कसं होईल, ते सगळं असं वाटतं मनामध्ये. म्हणून बी केअरफुली आणि प्लीज व्यवस्थित राहा. आणि फॅमिलीसोबत जावा, जायचं असेल तर बाहेर कुठे, तर काळजी घ्या. एवढंच बोलायचं होतं. कारण की पाऊस खूप जोरात पडतोय बघू शकता. आज दिवसभर पाऊस पडतोय. आता किती वाजले घड्याळामध्ये, आता 5 वाजत आले. आता मी ब्लॉग स्टार्ट केला आहे, 5 वाजत आले. पण दिवसभर आज पाऊस पडत होता. मी दुपारीच ब्लॉग बनवणार होतो, पण 5 वाजता मी स्टार्ट केलं. कारण की मला पण थोडं बरं वाटत नाही, त्यामुळे आता काय पाण्या पावसाचा दिवस आहे, थोडं सर्दी खोकला तर नॉर्मलच आहे. त्यासोबत काय हळूहळू हळूहळू फिवर पण स्टार्ट होऊन जातो. तुम्ही पण थोडी काळजी घ्या, जास्त भिजू नका पावसामध्ये. 1 सेकंड. काय, कारण की वातावरण खूपच खराब आहे आजकाल, बघू शकता. एक सेकंड तुम्हाला दाखवतो मी आता. पाणी एवढं भरलंय का तिथे की लोक तिथं खेळायला तरी जातील, कोणी क्रिकेट तरी तिथे पळून जातील. किती पाणी भरलंय तिकडे. आणि खूप जण तिथे डॅमला पण जातात. आणि मलाही ऐकायला आलं होतं तिथे 2 मुलांचा मृत्यू झाला होता पाण्यामध्ये. तर थोडा विचार करून भावांनो, तुम्ही जायचं असेल तर बाहेर थोडा विचार करून जात जावा. कारण की तुमच्या पण घरी एक फॅमिली आहे ती तुमचा विचार करते. काय आहे ना, पाण्यामध्ये भरपूर तिकडे लोक जातात. त्यांना असं वाटतं की मला पवायला येतं, असं येतं, असं होतं. म्हणजे स्वतःला ते स्मार्ट समजतात आणि मग पुढे 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 जातात असे. आणि पाण्यामध्ये मस्ती मजाकमध्ये मस्करीमध्ये ते लोक हे असं करून टाकतात स्वतःला. काळजी घ्या. ओके. अजून सांगायचा मुद्दा हाच होता की पाऊस खूप आता येत चालला आहे. दुसऱ्यांदा पाऊस आलाय बोललं तर आताच काहीतरी 3-4 दिवसापूर्वी तेव्हा काय वीज चमकत होते खूप जोरात, पण पाऊस पडला नव्हता. वीज चमकत होते फक्त. आम्ही वॉकिंगला गेलो होतो, भीतीलाही भीती वाटत होती की आवाज तर येत नव्हता, वीज चमकत होती पण असं ब्लिंक ब्लिंक करत होता असं वीज. आवाज येत नव्हता. आणि काय, 1 सेकंड. तर बोलायचं कारण हाच आहे की भावांनो, पाऊस खूप पडतोय आज. काय मी पण बाहेर गेलो नाही अजून, कारण की दिवसभर आज पाऊस चालू होता. आणि किती जोरात पडतोय पाऊस, बापरे बाप. बघू शकता आता पाणी भरत आलं इकडे. आणि काही काही एरियामध्ये तर काही काही स्टेट्समध्ये तर आपलं पाणी भरलेलं आहे खूप. न्यूज ऐकलं असेल तुम्ही ने. खूप पाणी भरलेलं आहे तिथे.
इथे एवढा पाऊस आला आहे, दुसरीकडे पण भरपूर पाणी आलेलं आहे. आणि काय पाण्या पावसाचं बाहेर निघायचं बोललं तर खूपच अवघड काम होऊन जातं. कारण की एकदा माणूस भिजला तर आपण त्याची गॅरंटी नाही घेऊ शकत आजारी पडायचं. आजारी पडतात माणसं खूप. एकदा दोनदा ठीक आहे पाण्यामध्ये भिजायचं, असं काही नाही. पण रेग्युलर भिजतंय माणूस तर असं नको होऊन द्या की हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जावं लागेल. असं करू नका. घरामध्ये पण तुम्ही काहीतरी थोडंफार हे करू शकता. काळा वगैरे एक्सेट्रा असं काहीतरी तुम्ही यूज करू शकता घरामध्ये. तुम्ही पण थोडंसं असं सेटिंगमध्ये काम करू शकता घरातल्या घरात. काळजी घ्या. घरामध्ये थोडंसं हॉट वॉटर वगैरे घेत जावं रोज. स्वतःच्या बॉडीकडे लक्ष द्या आणि एन्जॉय करा. सो आज निकी पण ड्युटीला गेली आहे आणि मी जरा थोडे दिवस घरी आहे. त्यामुळे काय तर भावांनो काय आहे, आता पाण्या पावसाचा दिवस चालू आहे. आता काय ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांचा किंवा गाडीने प्रवास करणाऱ्या लोकांचा कसं आहे, जातात किंवा बाय चान्स कोणाची गाडी ठोकते असं बोलायला तर नाही पाहिजे, पण असं होतं. असे ॲक्सिडेंट तर होतात खूप. आता मी ट्रेनचं न्यूज ऐकली, अशी गाडींची पण न्यूज ऐकली आहे जे ॲक्सिडेंट झालेले. सो मला एवढंच बोलायचं आहे की व्यवस्थित लक्ष देऊन थोडंसं म्हणजे स्वतःवरती थोडी म्हणजे समोरच्याचा विचार करून तरी तुम्ही असं राहिले तरी तुम्हाला म्हणजे चांगलं आहे. आता एवढं मी ऐकलं न्यूज वगैरे काय आहे ते, पण काय तुम्ही स्वतः काळजी घ्या. कारण की आता तुम्ही जरी डायरेक्ट कुठेही काय झालं, मॅटर झालं काही, तर आता पाण्या पावसाचा दिवस आहे, काही होऊ शकतो. ट्रेनमध्ये पण ट्रेनचा पण तो मी किस्सा ऐकला, त्याच्यावरून पण खूप जण काय चुकीचे साबित करतात ते, काय बरोबर साबित करतात ते. काही त्या जो आरोपी आहे त्याच्यावरती त्याला सपोर्ट करतात ते. सो तुम्ही पण कुठे पण प्रवास करतात ना ट्रेनचा किंवा गाडीचा प्रवास करतात आहे पाण्यामध्ये, पावसा पाण्यामध्ये काय आहे ना, हायवे सगळे दिसतात पाण्याने. सो थोडंसं गाडी वगैरे तुम्ही यूज करत असता, कुठे बाहेर जात असेल, पिकनिकला जात असेल, जॉबला जात असाल तर थोडंसं काळजी घ्या थोडीशी. आणि काय थोडासा विचार करा, कुठं आपल्याला बाहेर नाही जायचं आहे, जॉबलाच जायचं आहे. तुम्हाला काही झालं तर ते जॉब काय तुमचं बंद होणार नाही आहे, ते चालूच राहणार आहे काहीतरी. सो काय आहे, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीचा विचार करा थोडासा, आणि असं त्यांचा विचार करा आणि मग जावा व्यवस्थित. ओके. मी काय ट्रेनचा वगैरे काय, आता ट्रेनचा प्रवास बोललो तर ट्रेनमध्ये पण असे असे किस्से होतात ते बघितले. कोणी काही ठेवतं त्यांच्याकडे, ते काय कोणाला बोलायचं समजावायचं बोललं तर थोडा रिस्कीच काम आजकाल. ट्रेनमध्ये पण जातात तर कसं, आता कोणाचीही चुकी असते तर बाय सॉरी बोलून तुम्ही साईडला होऊन जायचं, तुमचं काय वाया जाणार नाही आहे. सॉरी बोलून तुमचं काय वाईट होणार आहे का? नाही. तुम्ही जर वाद करसाल तिथे तर मग काय नुकसान कोणाचं होणार नाही, ते आपलंच नुकसान होणार आहे. भले त्याचं नुकसान होणार आहे की आपलं नुकसान होणार आहे, पण नुकसान तर आपलंच होणार आहे ना वाद केलं नाही तर. सॉरी बोलून साईडला होऊन जायचं आहे. कारण मी का बोलतोय मी की तुमच्या पण मागे एक फॅमिली आहे, तुमच्यावरती लक्ष द्यायला. तुम्ही असो पण लक्ष द्यायला तुमच्या मागे कोणीतरी आहे, त्यामुळे मी बोलतो. काळजी घ्या, व्यवस्थित जा. कुठे जाता आहे, जॉबला जातात आहे की पिकनिकला जातात आहे की तिथे इव्हेंट्सला जातात आहे, थोडीशी काळजी घ्या. बी केअरफुली भावांनो. आणि बोलायचं कारण आज आहे की पाऊस खूप पडला आहे आज, तर थांबायचं नाव घेत नाही. आज दिवसभर पाऊस पडतोय खरंच. मी विचार करत होतो बाहेर जाऊ, पण मलाही बाहेर जाता आलं नाही.
आणि अजून निकिता पण आली नाही आहे. निकिताची पण ड्युटी 9 ते 5 असते, पण ती आज 2 वाजता लवकरच ती घरी येणार होते, पण अजून काय आली नाही आहे. कसं आहे भावांनो, आता ती पण ट्रेनचा प्रवास करते निकिता. मला पण थोडंसं भीती वाटते की बाबा तिच्यासोबत काय चुकीचं झालं नाही पाहिजे, कारण की मॉर्निंग ड्युटी असते, कधी कधी सेकंड शिफ्ट असते तिची पण ड्युटी. ती पण हॉस्पिटलमध्ये जॉबला आहे, त्यामुळे तिची पण सेकंड शिफ्ट असते, मॉर्निंग शिफ्ट असते, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि नाईट शिफ्ट. नाईट शिफ्टमध्ये काय ती एकदा जाते, नाईट शिफ्टमध्ये काय एवढं वाटत नाही, पण कसं फर्स्ट शिफ्टमध्ये जी म्हणजे लोकल ट्रेनचं म्हणजे जी गर्दी असते ना भावांनो, मी 2-3 वेळा ऑब्झर्व केलं आहे, म्हणजे की एवढी गर्दी असते की ती कोणी कोणी लटकून जातं डायरेक्ट. विचार करा. तर निकिताला पण मी गेलो होतो सोडायला, असं नाही स्टेशनला. तर काय ती गर्दी बघून मला एवढी भीती वाटते ना, खरं तर जी फर्स्ट शिफ्टची असते की निकिता व्यवस्थित गेली पाहिजे. मला असं वाटतं की निकिता व्यवस्थित गेली पाहिजे, व्यवस्थित आली पाहिजे. काय आहे ना, 2 स्टेशन आहेत. 2 स्टेशनच्या नांदीत काय आहे, जवळ स्टेशन आहे आणि हे गर्दीमध्ये एवढं ती जाते येते म्हणजे किती मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. विचार करा, ड्युटीला जाते ती पोरगी, घरचं पण काम करते, ड्युटीला पण जाते, म्हणजे किती स्ट्रगल करणारी पोरगी म्हणते ती, किती मेहनती पोरगी सांगू शकता. म्हणजे असं जर असेल ना भावांना तुमच्या लाईफमध्ये कुठली एक पोरगी, तर प्लीज तिची रिस्पेक्ट करायला शिका. तर काय ना भावांनो, तुमच्या पण लाईफमध्ये कोणी अशी पार्टनर असेल ती खूप स्ट्रगल करते, मेहनत करते, तर प्लीज भावांनो तिची रिस्पेक्ट करा आणि विचारा तिला कशी गेली ड्युटी, काय गेली. तर काळजी घ्या. काय कारण की काय आहे ना, स्ट्रगल करणाऱ्या मुलीला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नसते. तिला फक्त एवढंच पाहिजे असतं की आपला पार्टनर आपल्याला 2 शब्द विचारावा, एवढंच तिला अपेक्षा असते तुमच्याकडे. बस. काय आता तुम्ही बाहेर बसाल तर पाण्या पावसाचं वातावरण खूप खराब चाललेलं आहे. तुम्ही बाहेर बसाल तर थोडा विचार करून बाहेर जात जा. काळजी घ्या, फॅमिलीचा विचार करा आणि कोणाशी कसं वागायचं ते चांगलंच वागा, चुकीचं वागू नका. कारण की काय, जीव एकदा गेला तर रिटर्न येत नाही. म्हणून काय, विचार करून कोणाशी बोला, कोणाला समजवायचा प्रयत्न करा. चिडचिड करू नका कोणाशी, वाद घालू नका कोणाशी. तर काय, काळजी घ्या, सतर्क राहा. बाहेर जासाल तर गाडी वगैरे घेऊन जासाल तर व्यवस्थित चालवा, घाई करू नका. कारण की तुम्ही जिथे जॉबला जातात कुठेही जाणार तर ते काय बंद होणार नाही, तुम्ही गेले नाही गेले तरी. पण तुमचा जीव गेला तर एकदा ते रिटर्न येणार नाही, ते रिटर्न येऊ नाही शकत. त्यामुळे काय, स्वतःवरती लक्ष द्या आणि व्यवस्थित जा. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर, बी केअरफुली. बाय.